राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। हर हर महादेव, हर हर महादेव। अरे तुमचं आमचं नातं काय? जय शिवाजी जय शिवराय। अरे रक्ता भिल्ले काय? जय शिवाजी जय शिवराय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। वंदे मातरम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू राष्ट्र की जय। ओम नमः पार्वती पते। हर 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 महादेव, हर हर महादेव। महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू राष्ट्र की जय। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। जय श्रीराम। आपली मागणी तशी आहे की अनधिकृत अतिक्रमण झालेली सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काढायचं आणि ती एकाच धर्माची असू नये, कुठच्याही धर्माची जरी असली भले हिंदू धर्माची जरी असली तरी ती काढून टाकायची। आम्ही काय मुस्लिम धर्माच्या विरोधात नाही, सर्वांना नियम समान। आमची फक्त मागणी मुख्यमंत्री मार्फत तुम्ही पोहोचवावी ही आमची पूर्ण समाजाला हिंदू समाजाला। आणि आम्ही कसं आहे शिवाजी महाराज आणि छत्रपती आपले संभाजी महाराजांच्या पराक्रमाने प्रेरित झालेले युवक आहेत सगळे आणि त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा भक्ती असलेली। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। नमस्कार। आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर नितांत श्रद्धा आणि भक्ती असलेले युवक आज इथे ओरोसला जिल्हाधिकार्यालयासमोर एकत्र आलो आहोत। माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना एक निवेदन आज सुपूर्द केलं आणि या निवेदनाद्वारे आम्ही अशी मागणी केली आहे की हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गडकिल्ले जे संपूर्ण महाराष्ट्रात आहेत आणि त्यांच्या इतिहासाचा वारसा सांगणारे हे गडकिल्ले जे आहेत, या गडकिल्ल्यांवर जी काही अतिक्रमणं आणि अनधिकृत बांधकामं झालेली आहेत, मग ती कोणत्याही धर्माची असतील, आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही। आम्हाला आमची मागणी एवढीच आहे की हा जो ऐतिहासिक वारसा आहे तो त्याच्या शुद्ध स्वरूपात जपला जावा आणि जर काही अनधिकृत बांधकामं अतिक्रमणं झाली असतील तर सरकारने त्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर कायदेशीर मार्गाने ही अतिक्रमणं लवकरात लवकर दूर करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे आज केली आहे।